हाय, मी आहे क्रिस्टोफर दारूवाला, तुमचा शोधक दोस्त. सायन्स जाणण्यासाठी यू हॅव टू कीप युअर आयज अँड इयर्स ओपन अँड ऑलवेज आस्क द क्वेश्चन वाय. मी माझ्या या हायडआउटमध्ये नेहमीसारखंच थोडं थोडं एक्सप्लोर करीत असतो. अँड आय होप आफ्टर सीइंग दिस प्रोग्राम तुम्ही पण तुमच्या घरांमध्ये काहीतरी थोडं एक्सप्लोर करीत असाल. आता जसं मी ही मोटर बनवली आहे, ही बॅटरी, हे मॅग्नेट आणि ही आहे कॉईल. आणि झाली मोटर तयार. आहे ना कमालीचा इन्स्ट्रुमेंट. बघा, या छोट्या छोट्या एक्सपेरिमेंट्स कारणाने मोठमोठी इन्व्हेन्शन्स पण झालीत आणि सोपं केलं आपलं जीवन सायन्सने. आज आम्ही बनवणार या लाल पानांच्या कोबीचा रस. आणि जसे पाहताच आहात ना, आता शिवम कोबीचे बारीक बारीक तुकडे करीत आहे. आणि ही दीपिका मला काहीही मदत करत नाहीये. आता मी बोलते ना, हे सगळे काम तर ह्याची आहेत. पण काय आहे, आम्ही बनवतोय आज खूपच स्पेशल कोबीचा रस. आता तर तुम्ही पूर्णपणे चक्रावला असाल. विचार करत असाल की इथे सायन्सच्या जगामध्ये जेवण का बरं बनतंय. अरे तुम्ही घाबरू नका आणि चॅनल पण नका चेंज करू. हे सायन्सचं जग आहे. दर आठवड्यासारखं आज पण आम्ही सायन्स शिकणार नाही, खेळणार. आता तुम्ही म्हणत असाल या पानांच्या कोबीचं काय प्रकरण आहे. प्रकरण काहीच नाहीये, पण आज गुपित उलगडणार ऍसिड आणि बेसचं कळलं. ऍसिड्स म्हणजे आम्ल आणि बेस म्हणजे क्षार. मग तयार आहात तुम्ही ऍसिडचं गुपित उलगडण्यासाठी. आता बोलणं ऍसिड आणि बेसचं होत आहे, तर आपण शोधून काढूया की आपल्याला शोध का घ्यायचा याचा. चिंच का आंबट आहे आणि सफरचंद का आंबट गोड. जर हे जाणून घ्यायचं असेल तर ऍसिड्स आणि बेसिसची माहिती मिळवावीच लागेल. आपल्या चारही बाजूला पसरली आहेत ही. ऍसिड्स म्हणजेच आम्ल सगळ्या आंबट पदार्थांमध्ये असतात. तेच तर त्यांच्या आंबटपणाचं कारण आहे. दूध आणि दह्यामध्ये पण आम्ल आहेत, फळांमध्ये तर आहेतच, पण भाज्यांमध्ये पण नैसर्गिक आम्ल आहेत. आणि बटाटा चवीला आंबट जरी नसला तरी त्याच्यात सुद्धा ऍसिड्स आहेत. लॅटिन भाषेमध्ये ऍसिड शब्दाचा अर्थच आहे आंबट. ऍसिड्स आपल्या चारी बाजूला पण आहेत आणि आपल्या आत पण. निरोगी राहण्यासाठी ऍसिड्स आपली गरज आहे. ऍसिड्स व्हिटॅमिन सी पण आहे. साबण आणि शॅम्पू मध्ये, भांडी घासाच्या पावडर मध्ये आणि कपडे धुवायच्या साबणामध्ये आणि स्वच्छतेच्या दुसऱ्या सामानामध्ये पण बेस किंवा अल्कलाय वापरले जातात. ज्या ऍसिड्स आणि बेसिस विषयी आपण बोलतो आहोत ती तर सौम्य आहेत, खूपच माइल्ड. पण लक्षात ठेवा बरं का, लॅबोरेटरीज आणि फॅक्टरीज मध्ये वापरली जाणारी ऍसिड्स आणि बेसिस खूपच स्ट्रॉंग आणि धोकादायकही असतात. कधी वाटलंच नव्हतं की ऍसिड्स आणि बेस अशा तऱ्हेने आपल्या चारी बाजूंनी असतील. ऍसिड्स आणि बेसिस म्हणजेच केमिकल्स आणि केमिकल्स म्हणजेच केमिस्ट्री. आता बोला, आणि आपण केमिस्ट्रीला आपल्या लॅबच्या बाहेरच नाही आणत, म्हणजेच अप्लाय नाही करत. पण ही चूक सुधारण्यासाठी आम्ही घेऊन आलोय केमिस्ट्री सरळ आपल्या कोबीच्या रसाजवळ. केमिस्ट्री खायची गोष्ट नाहीये किंवा शिजवायची ही. पण आम्ही बनवलाय एक असा रस जो आपल्याला सांगेल की कुठली गोष्ट ऍसिडिक आहे आणि कुठली बेस. आम्ल किंवा क्षार कुठली गोष्ट काय आहे हे शोधून काढण्यासाठी आपण बनवूया एक इंडिकेटर सोल्युशन लाल कोबीपासून. सर्वप्रथम हा बारीक कापूया. सुरी मात्र मोठ्यांना विचारूनच वापरायची बरं का, आणि अगदी काळजीपूर्वक. हाताला वगैरे लागायची शक्यता असते. आता कोबी पाण्यामध्ये खूप छान उकळवूया. थोड्या वेळाने पाण्यामध्ये रंग दिसायला लागेल. ज्यूस गाळून घेऊया. थंड झाल्यावर इंडिकेटर सोल्युशन तयार आहे. हा रस नैसर्गिक रूपाने न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे आम्ल किंवा क्षार दोन्हीही त्यात नाही. जेव्हा हा न्यूट्रल आहे तेव्हा ह्याचा रंग आहे फिक्कट जांभळा.
ह्याच्यात ऍसिड मिळवलं तर काय होईल आणि जर यात क्षार मिळवले तर ह्याचा रंग बदलेल काय? चला चेक करूया. लिंबाच्या रसामध्ये ऍसिड आहे हे तर सगळ्यांनाच माहितीये. चला बघूया हाच मिसळून. पहिली टेस्ट तर पास. आता क्षार म्हणजेच बेस मिसळवल्यावर काय होईल? पाण्यामध्ये मिसळवलेला भांडी घासायचा साबण. आपल्याला माहितीये की हा पक्का बेस आहे. इथे पण रंग बदलला आणि इथे पण पास. आता आपण कुठलीही गोष्ट चेक करून सांगू शकतो की ती ऍसिड आहे की बेस, ती पण आपल्या होममेड इंडिकेटर सोल्युशनने. हाय केटू. हॅलो. ग्रॅव्हिटीला डिफाईन करणारी आणखी एक ट्रिक. पाणी आपोआपच वर कॅपिलरी मध्ये चाललंय, राईट केटू? राईट. आणि रिझन तर आम्हाला माहितच आहे. ही कॅपिलरी ऍक्शन आहे ना केटू. पाण्याची ही प्रॉपर्टी तर आपण खूप छानपणे समजून घेतली होती. बरोबर. तुम्हाला पण आठवतंय ना सरफेस टेन्शनमुळे पाण्याचा चिकटपणा? पाणी प्यायला झाडं हीच पद्धत वापरत असतात. पण तुम्हाला असं नाही वाटत की दोघं जरा जास्तच खुश दिसतात आज? अहो, आम्ही असं काम केलंय की ते बघून तुम्ही पण डबल खुश व्हाल. आम्ही बनवलाय लाल कोबीचा रस, ज्याच्या आधारे आम्ही ओळखणार आहोत ऍसिड्स आणि अरे वा. बेसिस. केटू खूपच उपयोगाचा आहे हा रस. आम्ही तर टेस्ट पण केलीये. व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी गुड. केमिस्ट्री समजून घ्यायला पद्धत छानच आहे. पण एक मात्र मुलांनो, हा लालवाला कोबी तसा सर्वांना नाही मिळत. याच्यासाठी याच्या जागी तुम्ही कांद्याच्या साली किंवा हळदीने पण इंडिकेटर बनवू शकता. ऍसिड्स आणि बेसिस मध्ये तुम्हा दोघांना इंटरेस्ट निर्माण झालाच आहे तर सांगा बघू, पीएच काय आहे? पीएच म्हणजे ऍसिड आणि बेसची शक्ती मोजायची पद्धत. जितका जास्त पीएच तितकं जास्त शक्तिशाली ऍसिड किंवा बेस, राईट केटू? रॉंग. अरे बापरे, इतका दुःखी नको होस. पण पीएच विषयी आज तुम्ही ह्या बेसिक गोष्टी घ्या समजावून. पीएच चा फुल फॉर्म माहिती ना? पॉवर ऑफ हायड्रोजन. पॉवर ऑफ हायड्रोजनचा ऍसिड आणि बेसशी सरळ संबंध आहे. यासाठी कारण ऍसिड्स असे कंपाऊंड आहेत जे पाण्यामध्ये मिसळले की हायड्रोजनचे पॉझिटिव्हली चार्ज आयन सोडतात. म्हणजे हायड्रोजनचे असे ऍटम ज्यांचे इलेक्ट्रॉन निघून गेलेले आहेत आणि त्यांना पॉझिटिव्ह चार्ज मिळालाय. पण बेसिस किंवा क्षार ते आहेत जे पाण्यात मिसळताच हायड्रॉक्साईडचे निगेटिव्हली चार्ज आयन सोडतात. आपण असं पण म्हणू शकतो की बेसिस पाण्यामध्ये विरघळल्यावर हायड्रोजनच्या पॉझिटिव्ह आयन्सना जप्त करून टाकतात. पीएच किंवा पॉवर ऑफ हायड्रोजन ऍसिड्स आणि बेसिस मोजायचं एक शास्त्रीय मापक. 0 पासून 14 पर्यंतची ही स्केल हायड्रोजनच्या आयन्सने मोजते. जितके जास्त हायड्रोजनचे पॉझिटिव्ह आयन्स तितका कमी पीएच. जितके जास्त हायड्रोक्साईडचे निगेटिव्ह आयन्स तितका जास्त पीएच. 0 ते 7 पर्यंत आहेत आम्ल, 7 ते 14 पर्यंत क्षार. स्केलच्या बरोबर मध्ये नंबर 7. ऍसिडही नाही आणि बेसही नाही, न्यूट्रल. जसजसे आपण 7 नंबर पासून लांब जातो ऍसिड्स किंवा बेसची ताकद वाढत जाते. लिटमस पेपर पाहिल्याशिवाय ऍसिड्स किंवा बेसिसचा विषय कसा पूर्ण होईल याचा नियम लक्षात ठेवा हा. आम्ल निळ्या लिटमसला लाल करत असतात आणि क्षार लाल लिटमसला करत असतात निळा. कपडे धुवायच्या पावडरने चेक करूया. लाल लिटमस झाला निळा. दह्यामध्ये ऍसिड आहे. आता सांगा काय होणार? लाल लिटमस लालच राहिला आणि निळा पण झाला लाल. खूप खूप उपयोगी आहे हा नियम. मग समजलात ना, जितका कमी पीएच तितका तीव्र ऍसिड आणि जितका जास्त पीएच तितका तीव्र क्षार. आणि जितकं 7च्या जवळ तेवढंच न्यूट्रल. अगदी बरोबर. बरं सांगा बघू, जर पीएच 5 आहे तर मग काय अर्थ? मग ते आहे ऍसिड, पण इतकं स्ट्रॉंग नाही. ऍब्सोल्युटली राईट. मग जर पीएच झाला 13 मग तो बेस खूपच स्ट्रॉंग. ऍब्सोल्युटली राईट. केटू, एक सांगा ना, हा लिटमस काय असतो? कसा बनतो हा लिटमस? लिटमस एका तऱ्हेच्या लायकन पासून बनतो, त्याच्या रसापासून. आणि लायकन एका तऱ्हेचं फुल आहे जे खडकांवर उगत असतं. म्हणजेच लिटमस एक नैसर्गिक इंडिकेटर आहे. व्हेरी राईट. चला
तुम्हा सर्वांना एक एक्सपेरिमेंट दाखवतो. बघायचं तुम्हाला? दिस इज प्लेन अँड सिम्पल वॉटर. यामध्ये टाकूया फिनॉल्फथॅलीन. हा एक इंडिकेटर आहे. ह्याचे 3-4 थेंब पुरेसे होतील. आणि आता टाकूया हे अमोनिया. मुलांच्या खेळाची वस्तू नाहीये. हे फक्त लॅब मध्ये सुपरविजन बरोबरच वापरतात. चला याचे पण 3-4 थेंब टाकून देऊया. वाव, कलर इज चेंजिंग. पाणी पिंक झालं. आता स्टर करूया. पाहिलं? आणि आता मी तुम्हाला दोघांना दाखवते याहून जास्त एक मजेशीर गोष्ट. लक्ष देऊन बघा. हा, हे काय? आता समजेल सगळं काही. वाव, कलर गायब. आहे ना गंमत? कसा रंग छूमंतर झाला. आता तुम्ही विचार करत असाल ही कमाल झाली कशी. मी यामध्ये व्हिनेगर टाकला जे एक ऍसिड आहे. आणि ही कमाल झाल्याचं कारण ऍसिड आणि बेस मिळालेत. मग आता तुम्ही स्वतः पण एक्सपेरिमेंट ट्राय करा. एक घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तू घेऊन, या वस्तू न घेता. हा स्ट्रॉ मी 2 तुकड्यांमध्ये कापलाय. एक मोठा, एक छोटा. आता तुम्ही बघणार स्ट्रॉ शॉर तयार व्हा. चला. आहे ना गंमत? तुम्ही घ्या स्ट्रॉ शॉवरची गंमत. आम्ही घेत आहोत एक छोटासा ब्रेक. मी माझ्या हायडआउट मध्ये एक्सप्लोर करता करता खूपच एक्सपर्ट झालोय. आता हा फॅनच बघा ना. हा तर मॅजिकल फॅन आहे. याला बॅटरीही नकोय किंवा जनरेटर सुद्धा. फक्त तुम्हाला हवी आहे पेन्सिल, पेन, कार्डबोर्डचा तुकडा आणि रॉड. रॉड पेन्सिलवर अशा रीतीने घासा. चालला ना फॅन? ऍसिड आणि बेसिस एकमेकांचे शत्रू आहेत. एकत्र आले तर एकमेकांना संपवण्याच्या प्रयत्नात असतात. या केमिकल रिॲक्शनला म्हणतात न्यूट्रलायझेशन. आपण याची माहिती मिळवूया काहीतरी मजेशीर बनवून. आधी बेकिंग पावडर आणि कणिक एका कोरड्या भांड्यात मिसळूया. आता फनेलच्या मदतीने हे मिश्रण गेलं बाटलीमध्ये. आता बाटलीच्या चारही बाजूला मातीचा जणू डोंगर. बेकिंग पावडर मध्ये आहे सोडियम बायकार्बोनेट, जो एक बेस आहे म्हणजेच क्षार. आता यामध्ये टाकावं लागेल एक ऍसिड. पुन्हा एकदा एक व्हिनेगर किंवा सिरका टाकूया का? हा, पण या वेळेस लाल रंगाच्या काही थेंबा बरोबर. फनेल लगेच बाजूला करावं लागेल. आता बघा न्यूट्रलायझेशनची कमाल. एक असा ज्वालामुखी जो खरोखरीच आग ओकीत आहे. बेकिंग पावडर आणि सिरका जेव्हा एकमेकात मिसळले तेव्हा दोघांनी एकमेकांना न्यूट्रलाइज करायला सुरुवात केली. या रिॲक्शनमुळे बनला कार्बन डायऑक्साइड गॅस. यामुळे बाटलीत टाकलेल्या कणकेमध्ये फेस बनू लागला आणि तो फेस आपल्या ज्वालामुखीच्या तोंडातून बाहेर पडू लागला. आता एक मजेशीर गोष्ट. गांधील माशी खूप कडकडून चावते ना. तिच्या नांगीत तर आहे बेस, क्षार. कडकडून तशी मधमाशी पण चावते, पण तिच्या नांगीत क्षार नाही तर ऍसिड आहे, आम्ल. स्वतःच ठरवा आता कुणाच्या दंशावर काय लावलं म्हणजे बरं वाटेल आणि काय लावल्याने वेदना बळावतील. सिक्रेट मेसेज फ्रॉम केटू. शुअर काहीतरी इंटरेस्टिंग असेल. उघड उघड. अरे, हा तर ब्लँक आहे. ब्लँक? चल पेपर गरम करायचा. हो, गुड आयडिया. सिक्रेट मेसेजेस असे जे असतात पण दिसत मात्र नाहीत. आपण पण लिहूया काहीतरी सिक्रेट. आणि इथे उपयोगी पडेल लिंबू, एक आम्ल. आपण याचा इंक सारखा वापर करून काही लिहिलं तर वाळल्यावर तो रस गायब होतो. आता हा कागद गरम करूया.
आपण गरम करायला लागलो की हळूहळू अक्षरं दिसू लागतात. हे होतं अशामुळे कारण लिंबाच्या रसातलं आम्ल गरम होऊन कागदाला जाळत असतं. आणखीन थोडा वेळ जर गरम केलं तर हे ऍसिड या कागदाला भोग पाडेल. असंच होत असतं. काय तुम्ही ही मॅच बॉक्स अशा तऱ्हेने ठेवून हात हा असा करून तोडू शकता की नाही? ट्राय करा चला. अरे ही तर ब्रेकच नाही झाली. पण मी घेतोय एक छोटासा ब्रेक. सायन्स मध्ये काही गोष्टी समजण्यासाठी डिफरंट मॉडेल्स बनवावे लागतात. आता बघा हे हेलिकॉप्टर, हे पण तसं एक मॉडेलच आहे. स्ट्रेंज इजंट इट? हे एअर फ्लोच्या आधाराने उडतं. आकाशामध्ये गेलं ते. तुम्ही बोलावलं? मी आलो निघून. या मुलांनो या. मी म्हटलं मी बोरिंग होत चाललीये, फक्त तुम्हाला शिकवतच असते. यासाठी आज म्हटलं काहीतरी आदरातिथ्य करूया. काहीतरी बनवलंय तुम्हा दोघांसाठी. चल दीपिका, तुझं तोंड उघड बघू. टेस्ट कर चल. तुम्ही आम्हाला हे खायला घालणार? थांब रे बाबा. अगं खा ना. चांगलं आहे. शिवम, तू ट्राय करणार? तोंड उघड. मस्त आहे की नाही? छान आंबट आंबट आहे की नाही? मी यात ऍसिड आणि बेस मिळवलंय. आणि जेव्हा ऍसिड आणि बेस मिळतात तेव्हा काय बनत असतं? ऍसिड आणि बेस मिळतात तेव्हा न्यूट्रलायझेशन होत असतं. ऍसिडचे हायड्रोजन आयन्स आणि बेसचे हायड्रॉक्साईड आयन्स एकत्र येऊन बनवतात पाणी, प्लेन अँड सिम्पल वॉटर. आणि जोडीला एक सॉल्ट. कुठलं? ते अवलंबून असतं की कुठला ऍसिड आणि कुठला बेस मिळवला गेला यावर. एक गोष्ट आणखी, कुठलंही ऍसिड किंवा बेस चेक करण्यासाठी तोंडात कधीच नाही ठेवायचं. त्याने धोका निर्माण होऊ शकतो. केटू, आपल्या सिस्टम मध्ये पण किती ऍसिड्स असतील ना? आणि डायजेशन पण ह्याच ऍसिड्सच्या मदतीने होत असेल. ऍब्सोल्युटली राईट. म्हणूनच तर मोठ्याने अपचन होत असतं आणि त्यासाठीच ते खातात अँटी ऍसिड टॅबलेट. अँटासिड टॅबलेट? मग त्या पण बेस असतील ना? मग एक मिनिट, मला आधी इतकी इन्फॉर्मेशन डायजेस्ट करू द्या. कर कदाचित इंडायजेशन नको व्हायला. स्विमिंग पूल मधल्या पाण्यात की लाळ म्हणजे सलायवा आपण अख्ख्या आयुष्यात सांडत असतो. शी, असं नका म्हणू. अहो, ही लाळ खूप उपयोगी आहे. खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या तोंडात कोट्यावधी बॅक्टेरियाज असतात. बॅक्टेरिया जिवंत आहेत आणि जिवंत आहेत तर त्यांना अन्न पण लागतं. आपण काहीही खाल्लं की या बॅक्टेरियांची पार्टी सुरू होत असते. ते खात जातात आणि ऍसिड सोडत जातात. इथे उपयोगी पडते ती लाळ. ती बेस आहे ना, थोड्या ऍसिड्सना ती तशी बघून घेते. पण तोंडात ऍसिड्स खूपच वाढली तर दात सडवल्याशिवाय आणि कॅव्हिटीज बनवल्याशिवाय नाही राहत. कॅव्हिटीज पासून वाचण्याचा एकच उपाय आहे, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी चांगल्या तऱ्हेनं ब्रश करणं. आता जाऊया जरा खाण्याबरोबर पोटाच्या आत, जिथे वाट बघत आहेत ऍसिड्स. खाद्यपदार्थ त्यांच्याशिवाय पचतील तरी कसे? आणि पचन नाही झालं तर आपल्याला शक्ती कशी मिळेल? पण जेवण पचवायचंय आणि पोटाचा विषय नाही. पोटातल्या ऍसिड्सना हे कसं कळेल? इथे उपयोगी पडतात पोटाच्या आतील लायनिंग्स. त्या ऍसिड पासून वाचायला सक्षम आहेत. ऍसिड्स खूपच शक्तिशाली असतात. एवढंच नाही, त्या आपल्या पोटात भोग पण पाडू शकतात आणि आपले दात विरघळवू पण शकतात. एनॅमल, दातांचं एनॅमल विरघळवू शकतात, जो शरीराचा सर्वात स्ट्रॉंग पार्ट आहे. हाडांपेक्षा पण जास्त स्ट्रॉंग. म्हणून आपलं तोंड साफ ठेवण्यातच आपली हुशारी पण आहे. पण दीपिका, तू तुझे डोळे का मिचकावतेस? ऍज इफ तू नाही मिचकावत. आपण सगळंच मिचकावतो, पण का? हा प्रश्न तुम्ही विचारलाय, पण उत्तर देतील आमच्या केटू. ब्लिंक ब्लिंक ब्लिंक. येस, इट्स नेसेसरी. एका मिनिटात 6 वेळा मिचकावतो आपण डोळे. आणि हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच गरजेचं आहे. का? याचं पण एक आहे सायंटिफिक रिझन. आपण डोळे मिचकावतो जेणेकरून ते कोरडे राहू नये. ते राहावेत ओलसर
आणि स्वच्छ. आपल्या डोळ्यात एक ग्रंथी असते जिथे अश्रू बनत असतात. आपण जितक्या वेळा डोळा मिचकावतो तितक्या वेळा ही ग्रंथी एक अश्रू सोडत असते. काय तुम्हाला माहित आहे ड्राय आईज पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे ज्यांचे डोळे कोरडे असतात त्यांना पण डॉक्टर कडे जावं लागतं. सो कीप ब्लिंकिंग. आज मी खूपच खुश आहे, पण याविषयी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आता मी या सर्व किटकिटमुळं फारच कंटाळलो आहे. किती शिकवलं, समजावलं, काय काय केलं, तरी पण काहीच प्रकाश नाही पडला या फ्रॉगीसच्या डोक्यात. याचसाठी मी एक नवा किटकिट बनवलेला आहे ज्याला माझं म्हणणं समजेल. बघा, जम्प 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 जम्प. मी याला पिटपिट सारखंच इंटेलिजंट बनवणार. अरे पिटपीट, सकाळी सकाळी कसली तोडफोड करतोयस? तोडफोड? अरे मी तर जोडतोय. वाद. संरक्षित जलभूमी क्षेत्र. आपल्या देशात निसर्गाने उपकार करून कितीतरी जलभूमी क्षेत्र निर्माण केली आहेत. मानवनिर्मित जलभूमी क्षेत्र पण अस्तित्वात आहेत, पण त्यांच्या संरक्षणाची आणि सांभाळण्याची कसलीच व्यवस्था नाहीये. मग नुकसान काय आहे? अगं, या जलभूमी क्षेत्रांचं संरक्षण किंवा सांभाळ नाही केला गेला तर आपल्या वनस्पती सृष्टीचा आणि प्राणी सृष्टीचा तर विनाश होईल. म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. हा धोका कसा टळू शकेल पिटपीट? स्थानिक लोकांचं हे कर्तव्य आहे की जलभूमी क्षेत्राचा फायदा करून घेण्यासाठी त्यांनी त्यांची काळजी पण घ्यायला हवी. त्यांनी आपसात ठरवून प्रभावी व्यवस्था म्हणजेच मॅनेजमेंटचं आयोजन करावं. वेळच्या वेळी या क्षेत्रांचं निरीक्षण केल्यानेच या क्षेत्रांचं अस्तित्व टिकून राहील. कुठली एखादी संस्था किंवा सरकारी यंत्रणा इथे काम नाही करू शकत? खरं तर सरकारचं वन आणि पर्यावरण मंत्रालय आहे, एशियन वेटलँड ब्युरो आहे आणि वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर सारख्या संस्थांचे प्रयत्न खूप चालू आहेत. तरी पण या विशाल जलभूमी क्षेत्रांचं योग्य मूल्यमापन, या क्षेत्रांची वनस्पती आणि प्राणी सृष्टी, इथल्या जैविक विविधता वगैरेंचं योग्य मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन नाही होऊ शकलंय. हे सगळं करायला तर खूप पैसे लागत असतील ना. म्हणूनच तर ही कामं सरकार आणि लोकांच्या एकोप्यानेच व्हायला हवीत. त्यांच्यामध्ये समन्वय करून त्यांच्यासाठी योग्य आर्थिक व्यवस्था व्हायला हवी. या विषयाशी संबंधित अशा लोकांचा एक मंच निर्माण झाला तर हे काम कठीण नाहीये. आपण इथे पकपक गप्पाच मारणार की काही काम करणार आहोत? हो, आधी हा सूचना फलक सरळ करूया आणि मग पुढे जाऊ. जलभूमीचं संरक्षण प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी. या प्रोग्राम मध्ये तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलंय त्याविषयी तुम्हाला जर जास्त माहिती हवी असेल देन राईट टू अस ॲट असंच होत असतं 3183 डेकू इस्रो सॅक कॅम्पस, अंबावाडी विस्तार पोस्ट ऑफिस, अहमदाबाद 380015. Email us at ah3@sac.isro.gov.in. तुमच्या भरपूर पत्रांसाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला असेच लिहित राहा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही अवश्य देऊ. नाव यू नो, खेळामध्ये सायन्स, प्रत्येक खेळामध्ये सायन्स. लर्निंग सायन्स बाय डुईंग. होप यू एन्जॉयड वॉचिंग दिस सिरीज एज मच एज आय एन्जॉयड प्रेझेंटिंग इट टू यू. असंच होत असतं. ओह, बाय द वे, रॅटी, अ फ्रेंड फॉर माय न्यू फ्रॉगी. रॅटी, रॅटी.